वॉटरफॉल लिटरली. धाब्याचा सर्वात मोठा प्लॅटर आलाय बघा. $750 750 लोक मंडळी एका टायमाला बसू शकतात. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल पुरणकरंजेकर वरती. तर आलोय आपण तलोजामध्ये. आयलँड वाइब्स म्हणून इकडे एक रेस्टॉरंट आहे तलोजाच्या हायवेवरती. तिकडेच खास प्लॅटर आणि मोठे मोठे थाल खाण्यासाठी. हां, जर तुम्हीही इकडे येताय तर तलोजा हायवे पनवेलवरनं आणि रिलायन्स पेट्रोल पंप त्याच्या पुढेच हा 7 आयलँड मोठा धाबा आहे. 7 थीम आहे आणि 7 थीम आहे. 7 अलग अलग प्रकारच्या डायनिंग आज आपल्याला बघायला मिळणार आहे. तर एक्साइटेड ना? आणि तुमची गाडी घेऊन येत आहे. पार्किंग साठी भरपूर मोठी स्पेस आहे. आतमध्ये पण पार्किंग अवेलेबल आहे, काय टेन्शन नाही आहे. आणि खूप मोठा ग्रुप असेल त्यांच्यासाठी तर एक सुवर्ण संधी आहे. जर कितीही मोठा ग्रुप असू दे तुमच्या, तर त्या सर्वांसाठी मस्त एकदम स्पेशल सिटिंग आणि सर्व काय तुम्हाला दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर आपल्यासोबत हुसेन आहेत. नमस्कार. नमस्कार. तर मी तर माझ्या गाडीने आलोय. तर एखाद्याला इथे पोहोचायचं झालं तर इजीएस्ट वे काय सांगणार? सर, अगर आप पनवेल से अगर आप आ रहे तो टोल नाका का थोड़ा पहले पड़ता है. बराबर. और अगर आप मुमरा साइड से आ रहे तो टोल नाका के 100 मीटर दूरी पे है. 100 मीटर दूर आहे ना? हां, तर मी यांचा नंबर पण देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅप लिंक पण देतो. ते लावून पण तुम्ही इथे येऊ शकता. हां, तर बाहेरनंच एकदम सुंदर वाटतंय. हे बघा कसा डेकोरेट केलाय ना, लाइटिंग वगैरे केली उमा. हां, तर आतमध्ये पण जाऊन बघूया. आयलँड थीम 7 प्रकारची थीम आहे, ती बघूया कशी आहे. हाँ, तो शुरुआतीला किड्स प्ले एरिया है क्या? ये है, अगर आप पूरा फैमिली अगर आप आ रहे हैं, पूरा फैमिली ग्रुप, तो आप लोग का जो बच्चे हैं, किड्स जो है यहाँ पे एंजॉय कर सकते हैं. अलग अलग वैरायटी का गाड़ी है, सब कुछ दिया हुआ है, पूल है, तो आप लोग बच्चे लोग आपका यहाँ पे एंजॉय कर सकते हैं. हां, हे बघा गाड्या आहेत रिमोट कंट्रोलवाल्या. त्याच्यामध्ये तुमचा लहान मुलगा असेल तर त्याच्यावरती बसून फुल एन्जॉय करू शकता. म्हणजे कभी कभी ऐसा रहता ना, कधी कधी वेटिंगसाठी थांबायला लागत असेल ना, तेव्हा पोरं एकदम बोर होतील, तेव्हा त्यांच्यासाठी एंटरटेनमेंट आहे बघा. किड्स प्लेच्या बाजूलाच मस्त एक रिसेप्शन आहे जिथे तुम्ही तुमची एंट्री करू शकता. हे बघा. नमस्कार. नमस्ते, मेरा नाम शबाना है. वेलकम टू आइलैंड वाइब. दिस इज द नेम विच वी रजिस्टर एंड द कॉन्टैक्ट नंबर एंड द प्लेसेस वेयर दे हेड फ्रॉम. अगर बुकिंग अवेलेबल नहीं है तो क्या करते हो? We try to adjust, we try to accommodate people because we never let our guests go away. पण परत जाऊन नाही देत, काही करून तुम्हाला मॅनेज करून इथे बसून दिलं जातं. ते बघा. थँक्यू, बहुत अच्छा लगा आपसे मिळून. हे रिसेप्शनच्या बाजूलाच मस्त एकदम डेकोरेट केलेलं आहे. सेल्फी पॉईंट दिसते बघा तुम्हाला. हां, इकडे येऊन मस्त सेल्फी घेऊ शकता ना. म्हणजे वुमन या गर्ल्स कोणी आले तर त्यांना ते आधी बघतात की ते फोटोज किती काढायचं, त्याच्यासाठी ते सेल्फी पॉइंट तर शोधणार. तर त्यांच्यासाठी पण एक खूप चांगला ऑप्शन आहे ना. अनायत एकदम खुश झाली. आयलँड वाइब्सला येत आहे तर नक्की टॅग करा त्यांना. हे बघा, खूप सारे फोटोज काढूया नंतर. चला. मस्त सजवलंय ना, पण एकदम भारी. फोटो वगैरे काढलेत. आता तुम्हाला एक धाब्याचा पण आपण टूर देऊया. कसं वाटतंय उमा? एकदम भारी वाटते ना उमिशा? अंडर वन रूफ बघायला भेटते तर खूप चांगलं वाटते. हा, हे बघा इकडनंच बघा काय भारी थीम वाटते तुम्हाला. हा, या सुरुवातीलाच बहुतेक गार्डन थीम असणार आहे ना. हा, जसे आपण तुम्हाला सांगितलं 7 थीम बघायला मिळणार आहे तुम्हाला आयलँड वाइब्स धाब्यामध्ये. आणि सुरुवातीलाच बघा गार्डन थीम बघायला मिळते तुम्हाला. खूप सुंदर. अनया, फर्स्ट इम्प्रेशन कसा होता? मस्त वाटलं. हा, वाटते का हा धाबा आहे म्हणून? एकदम रॉयल वाइब्स येते. वाटते ना एकदम भारी. भूमिशा, तू काय बोलणार? म्हणजे एंट्री केल्या असं वाटते की 7 थीम रेस्टॉरंट खरोखर आहे. म्हणजे ते 7 थीमची एकदम अशी फिलिंग येते. म्हणजे काहीतरी युनिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे बघा. आणि थोडेसे आतमध्ये आल्यावरती बघा काय भारी आहे ना एकदम. वेगळंच आहे काहीतरी. एकदम भारी आहे. बघा म्हणजे फाउंटेन. असं ढाबामध्ये असं कधी आपण बघितलेलं नाहीये. वॉटरफॉल वगैरे, फाउंटेन वगैरे काही एकदम मस्त बनवण्याचा प्रयत्न केलाय. आणि या फाउंटेनच्या मधनं जाऊनच तुम्ही तुमचं जेवण एन्जॉय करू शकता. किंवा हे गझेबो आहेत है ना, गझेबो मध्ये पण बसून तुम्ही एन्जॉय करू शकता. म्हणजे ही दुसरी थीम आहे ना. हा, एक गार्डन झाला आणि एक गझेबो आणि हे फाउंटेन आहे बघा. तुम्हाला गझेबो नाही पाहिजे असेल तर इथे फाउंटेन आहे आणि फाउंटेनचे दोन्ही साईडला बघू शकतात की खूप मोठा सिटिंग एरिया आहे.
किती जण बसतील याच्यात विचार कर. याच्यात तर हे बघ आरामात एक 20-30 जण तर आरामात बसू तुमचा शकतात. 25-30 जणांचा एक छोटासा बर्थडे पार्टी पण होऊन जाईल इथे. तुमचा 25-30 जणांचा कितीही मोठा ग्रुप असू दे, तुम्ही बघा या डायनिंग टेबल वरती बसून आरामात एन्जॉय करू शकता. बर्थडे असेल तरी पण बर्थडे पण सेलिब्रेट करू शकता. आणि जर नसेल करायचा तर हे बघा या फाउंटेनच्या नजाऱ्यामध्ये मस्त एकदम प्लॅटर किंवा मोठ्या मोठे थाल तुम्ही इथे खाऊ शकता ना. थोडासा हाय वाले पण आहे आणि तिकडे थोडं खालचा पण एरिया आहे. दस्तरखान म्हणतात त्याला. दस्तरखान त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. आणि आता कुठं आलोय बघा. वाव, हे तर कधी ना बघितलेलं गोष्ट आहे यार. वॉटरफॉल लिटरली भारी आहे ना. बघितलं पण वॉटरफॉल तर अजून नवीन आहे काहीतरी. उमिशा लोणावल्याला नाही आलीस ना आमच्या सोबत? आलेलीस ना अनया? फुल लोणावला ना. भुशी डॅम जसं पाणी वाहतो ना झऱ्यातनं वॉटरफॉल मधनं तसंच आहे बघा. भारी एकदम बनवण्याचा प्रयत्न केला. वाटतं प्रणित एकदम वॉटरफॉलच्या बाजूलाच उभे आहे. वॉटरफॉलच्या बाजूलाच बसून तुम्ही असा मस्त डायनिंग करू शकता. हे बघा असं तर वाईट कुठेही नाही भेटणार. फाउंटेन आणि बसायची जागा कुठेच कमी नाहीये ना. फुल स्पेशियस आहे. इकडे पण कमीत कमी 70-80 जण बसून जेवण करू शकता. ग्रुप येऊन बसू शकतात. पण हा थीम युनिक आहे. तुम्ही याच्या बाजूलाच बसून जेवण एन्जॉय करा. खूप आवडेल तुम्हाला. आयलँड वाईब जो नाव सुचलाय ना या मित्राला तो बरोबर आहे एकदम. सर्व इकडे पाणीच पाणी. जसं आपण आयलँड वर गेलो चारी बाजूला पाणी असते तसं आयलँड वरती तसं तुम्ही आयलँड वाईब्स धाब्यावरती येत आहे. फुल एन्जॉय करू शकता. पाणी फवारे फाउंटेन वॉटरफॉल बघत बघत जेवण एन्जॉय करू शकता. हे बघा तिथे बघ कोणाची तरी बर्थडे आहे. बर्थडे साठी पण आहे ना इथे. हे बघा तुम्ही हॉल वगैरे शोधताय ना एखाद्या धाब्यामध्ये आयलँड वाईब्स. ती बघ आलियास 12th बर्थडे, अनायास 12th बर्थडे पण येणार आहे. हे बघा मस्त एकदम या लोकांनी हॉल सारखाच काहीतरी केलंय पण तो बिलकुल हॉल वाटत नाही. एकदम भारी केवच्या आतमध्ये आलोय असं वाटतंय ना. हे बघा गुहेमध्ये आलोय असं वाटतंय. आणि त्याच्यामध्ये तुम्ही मस्त एअर कंडिशन मध्ये तुमचा कोणाचाही वाढदिवस असेल ते सेलिब्रेट करू शकता. हे बघा डेकोरेशन करून देतात. मस्त बलून वगैरे पण लावलेत. एक बर्थडे थीम सुरू केलं ना. त्यांचे गेस्ट आहेत म्हणून आपण पुढे जात नाही. पण इकडे बघा मस्त एकदम चिल याच्यामध्ये तुम्ही तुमचा बर्थडे सेलिब्रेट करता. आणि आवडेल ना तुला? अॅनिव्हर्सरी पण करू शकता. अॅनिव्हर्सरी पण करू शकता. मस्त पण थीम बघ ना असं फुल बघ ना असं. हे जे बनवलंय ना जे केव टाईप काय ते बनवलंय त्या लोकांनी तेच एकदम भारी वाटतंय बघा. आणि जर तुम्हाला दस्तरखान म्हणजे एकदम प्रायव्हसी मध्ये बसायचं असेल तर हे बघा कोणाचा काय टेन्शन नाही काय नाही. आरामात इथे तुमची कितीही मोठी ग्रुप असू दे 25-30 जण आरामात तुम्ही बसून जेवण एन्जॉय करू शकता. चप्पल काढलंय कशी सिटिंग आहे बघ. मांड्या घालून पण बसू शकता. आणि इथे असं आहे की प्रायव्हसी आहे म्हणजे कुठल्याही फॅमिली शांतता आहे. शांतता आहे म्हणजे तुम्ही येऊन आता आरामात इथे बसू शकता. आणि वरती बघा कसं केलंय त्यांनी. असं वाटतं की आपण एक केव मध्ये आलोय. म्हणजे फॅमिली त्यांचा पर्सनल स्पेस एन्जॉय करू शकते. म्हणजे कोणाचा डिस्टर्बन्स नाही. बरोबर आरामात बसून तुम्ही जेवण करू शकता. बघा तर आपल्यासोबत हुसेन आहेत. पहिले तर काय भारी धाबा बनवलाय तुम्ही. बिलकुल धाबा वाटतच नाहीये. आयलँड वाईब जसा नाव दिलंय म्हणजे प्रत्येक त्या ठिकाणी जातो ना आम्ही एक पॉज घेतो आणि एक्सप्लोर करतो. तर ही कल्पना कशी आली मतलब ये बनाने का आइडिया किसका था? ये बनाने का आइडिया जो है हमारा है बॉस जो है उनका नाम है नदीम पटेल है. और उन्होंने ये सब कुछ डेकोरेशन जो भी डिजाइन है उन्होंने दिए हैं और उन्होंने बोला कि हम अगर कुछ करेंगे तो सबसे यूनिक बनाएंगे. कुछ अलग होना चाहिए. ढाबा बघितले आपण पण असा जे ऑल इन वन ढाबा आहे ते आम्ही बघितलं नाहीये. तर तुम्हाला पण मंडळी कसा वाटला हा धाबा? नक्की धाबाच वाटला काय ते पण कमेंट करा. हाँ तर ही झाली थीमची गोष्ट. इधर आने के बाद काय खाल्लं पाहिजे? क्या खाना चाहिए? अगर आप यहाँ पे आ रहे हो और सबसे पहले अगर आप ग्रुप में है 6 जन 8 जन तो सबसे पहले आपको सब कुछ छोड़ के आपको प्लेटर लेना चाहिए. प्लेटर हमारा जो प्लेटर्स जो है सबसे बेहतरीन है, सबसे बेस्ट है. उसका टेस्ट भी बेस्ट है. लुक जो होता है प्लेटर में हम जो फायर करके देते हैं उसका भी लुक बहुत अच्छा है. और टेस्ट तो हमारा लाजवाब है. अगर आपको बोलो हम ये रेस्टोरेंट पे 1.5 साल से काम कर रहे हैं. 1.5 साल से कोई टेस्ट का बारे में हमको लेकर कुछ कंप्लेन वगैरह ये सब तो नॉर्मल है. कुछ नहीं है. हमारा एकदम बेस्ट है. फूड क्वालिटी जो है बेस्ट है. सबसे पहले आप अगर आ रहे अगर जिनको फ़िश पसंद है तो फ़िश भी है हमारे पास.
मटन भी है, चिकन भी है, प्लॅटर मिलेगा मतलब सब कुछ उसमें इंक्लूडेड है। जैसा आपको चाहिए वैसा मिलेगा। बरोबर बरोबर। एखाद्या धाब्यावरती गेलो आपण, ज्यादा से ज्यादा 150 से 150 कॅपॅसिटी रहता है, पण इथे बघताय तर किती कॅपॅसिटी असणार काय सांगणार? हमारे पास देखिए 7 टीम मिला के जो हमारा जो पूरा जो कॉन्सेप्ट जितना बड़ा है, सबका सेटिंग जो है 750 लोगों का, 750 750 लोक मंडळी एका टायमाला बसू शकतात। आणखी काय पाहिजे? हे बघा, हे सर्व पकडून ना, पूरा बर्थडे वाला जो हॉल है सब yes, पकडून yes, yes, 750 आणि पार्किंगची पण तेवढीच कॅपॅसिटी आहे ना? वो अलग, उससे और ज़्यादा है। आणि जो वॉटरफॉल वाला थीम आहे तिथे किती जण बसू शकतात? 70 जन, एक ही 70 साथ जन। में बैठ के 70 जन डाइनिंग कर सकते हैं। सर्विस पण तशीच सर्विस देते भी ना? हमारा सर्विस जो है ना, हमारा सर्विस भी एकदम बेस्ट है। आप लोग अगर एक बार यहाँ पे विजिट करना चाहिए, जो नहीं आए यहाँ पे, आप लोग को एक बार विजिट करना चाहिए। सबसे बेहतरीन, सबसे बेस्ट कॉन्सेप्ट है ये हमारा। आइलैंड वाइब जैसे हमने नाम भी रखे, वैसा नाम के हिसाब से हमने थीम भी बनाया है। हमारा जो आपने जो कैब सेटिंग जो देखे अंदर, वो एक 150 लोगों का कैपेसिटी है वहाँ पे, जिसमें आप प्राइवेट पार्टी कर सकते हैं। वाह, 150 जण ना? जी जी। अभी आपने देखा एक पार्टी चालू है यहाँ पे, तो बर्थडे पार्टी हो गया, रिंग एनिवर्सरी पार्टी हो गया, आप लोग प्राइवेसी में कर सकते हैं। ओके। तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आयलँड वाइब्स? नक्की कमेंट करा। मला तर खूप जास्त आवडला आणि मी तुम्हाला सर्वांना म्हणजे एक सांगेन की नक्की या इकडे। भरपूर सारे तुम्ही धाब्यांची टेस्ट घेतली असेल, पण इकडे पण या, आपल्या फॅमिलीसोबत या आणि इकडचा जो ॲम्बियन्स आहे तो एन्जॉय करा। हां, जे आयलँडवाले वाईब्स आहेत त्या तर येतीलच, आणि प्लस तुम्ही लोणावल्यामध्ये फिरायला गेला असं पण तुम्हाला वाटेल। सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला आपण। आता हुसेन सर आहेत आपल्यासोबत, ते आमच्यासाठी काहीतरी प्लॅटर रेकमेंड करतील आणि घेऊन येतील। ओके, तर खूप छान वाटला। नदीम पटेल सरांना हॅट्स ऑफ आहे, खूप छान त्यांनी जे काय बनवलं आहे, थीम कॉन्सेप्ट बनवलं आहे, खूप युनिक आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व व्ह्युअर्सकडनं। थँक्यू। तर आयलँड वाईब्समध्ये तुम्हाला भरपूर फिरवलं आणि त्याच्यानंतर आम्ही आता जेवायला बसलोय। तुम्ही पण येताय तर असे प्लॅटर किंवा सी फूडमध्ये तुम्ही पापलेट, गार्लिक, प्रॉन्स गार्लिक आणि असा मंदी, चिकन मंदी राईस पण तुम्ही मागू शकता। आपल्यासोबत हुसेन आहेत, तर काय सांगणार या प्लॅटरबद्दल? ये तो हमारा जो प्लेटर जो है, इसका नाम है चिकन स्मॉल प्लेटर। चिकन स्मॉल प्लॅटर? जी, इससे हमारा शुरुआत है प्लेटर से, इससे बड़ा बड़ा प्लेटर से। तो ये है ना, हमारा 5 से 6 जन के लिए सफिशिएंट है। 5 से 6 जन? 5 से 6 जन के लिए सफिशिएंट है। फिर उसमें आपको कैसा है, स्टार्टर रहेगा, चाइनीज़ का 2 स्टार्टर आता है, तंदूर का भी स्टार्टर रहता है, फिर उसमें ग्रेवी भी आ जाता है, नान भी आ जाता है और राइस भी आ जाता है। बरोबर। तो ये इसमें राइस सब कुछ है ना इंक्लूड याच्यासोबत रहता आलेले? है। और ये राइस रहेगा, उसमें कप्सा और मंदी राइस इंक्लूड है इसमें प्लेटर के साथ। 5-6 जणांसाठी है ना? 5 से 6 लोग? 5-6 जन आराम से उसमें और ये ग्रेवी कौन सा है? ग्रेवी हमारा जो सबसे स्पेशल यहाँ का ग्रेवी है, मुर्ग मटका। म्हणजे तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये उमा जेवायला जाताय तर पहिले स्टार्टर वगैरे मागवताय ना, तर एक पूर्ण मील त्यांनी प्लॅटरमध्ये दिलेला आहे बघा। गरम गरम एकदम सर्व करतात, रोटी, स्टार्टर, करी आणि राईस सोबत। तो ये कितने का आता है फिर? ये 4500 से स्टार्ट है। 4500 स्टार्ट है जी। ओके ओके। 4500 मध्ये तुम्ही 5-6 जण येऊन 500-500चं कॉन्ट्रीब्युशन तरी तुम्ही करताय, तरी पण तुम्ही असं स्टार्टर मागू शकता। हे बघा। हां, आणि जे मॉकटेल्स जे आपल्याला दिलेत ते पण याच्यासोबत येतात काय? नहीं सर, मॉकटेल्स में इंक्लूड नहीं है। हाँ, पण मॉकटेल्समध्ये काय काय आहे तुमच्याकडे? मॉकटेल्स में हमारे पास हर एक वैरायटी है, अच्छा वैरायटी है। सऊदी चैंपियन है, ब्लू लोगन है, मिडवेरी स्मैश है, मतलब अलग अलग तरीके के आपको कम से कम 100 वैरायटी का मॉकटेल्स मिलेगा हमारे पास। तर आपल्याला तर ओळखतात सी फूडसाठी। हां, तर सी फूडमध्ये तुमच्याकडे काय भेटणार? सी फूड में भी हमारे पास बहुत सारे डिशेज है, स्पेशल डिशेज, जैसे कि आपको देखने को मिल जाएगा। तो सबसे बेस्ट है पॉम्फ्लेट तंदूरी, ये है पॉम्फ्लेट तंदूरी है। फिर ये है प्रॉन्स बटर गार्लिक, ऐसा अलग अलग तरीके के हमारे पास बहुत फिश आइटम मिलेगा आपको। बाकी ये चिकन है, शेजवान पेपर चिकन बोलेंगे आप इसको। बाकी ये आप देख सकते हैं मंदी राइस, मंदी। इसमें आपको सॉसेज भी ऐड है, टमाटर की चटनी भी है और राइस भी है, ग्रेवी भी है। इसमें एक मंदी फुल में कम से कम 4 से 5 लोग आराम से खा लेते हैं इसमें। मतलब ये मल्टी क्यूजिन रेस्टोरेंट है ना? जी 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 जी। हर तरह का खाना मिलता है, हर एक तरीके का खाना अलग अलग मिलेगा। भरपूर सारी व्हरायटी आहे, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता। हे बघा, सी फूडसाठी येत आहे तर गार्लिक, प्रॉन्स गार्लिक आणि पापलेट पण भेटते तुम्हाला।
आणि इथे बघा सर्वात मोठा प्लॅटर आलाय. अरे बापरे, 2 माणसं घेऊन चाललीत बघा प्लॅटर. अंदर जाओगे. हे बघा कसा प्लॅटर सर्व्हिस आहे ते तुम्ही बघता इकडे. एकदम भारी, एकदम गरम गरम जेवण चाललंय बघा. वाफा निघतात नुसत्या प्लॅटर मधनं. आई ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य ते सर्व मित्र आलेत बघा एखाद्या मित्राचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी. हां, आणि इथे गुरुदादा मात्रे दिसतात बघा. नमस्कार. हो, कोणाचा वाढदिवस आहे? हां, सोहेब बाईचा वाढदिवस आहे बघा. हॅपी बर्थडे. हो, तुमच्याकडनंच पार्टी आहे ही. सोहेब बाईकडनं पार्टी आहे बघा, एकदम मजबूत. मस्त मस्त. हे बघा असा तुमचा कितीही मोठा ग्रुप असू दे, सर्वजण एकत्र येऊन असा वाढदिवस किंवा पार्टी अशी एन्जॉय करू शकता. कशी आहे चव? मस्त आहे ना? हां, मस्त आहे एकदम. कसं वाटलं? काय व्हेज खात आहे काय आज तुम्ही? नॉनव्हेज ना? एकच व्हेजिटेरियन आहे आपला मित्र, बाकी सर्व नॉनव्हेज खात आहेत बघा. काय बोलणार आयलंडबद्दल? कसं वाटलं ओव्हरऑल? मस्त आहे, अच्छा आहे, अच्छा आहे, टेस्ट अच्छा आहे. टेस्ट चांगली आहे आणि सर्वांना आवडलं आहे बघा. करा करा, एन्जॉय करा. हॅपी बर्थडे सोहेब भाई. सचिन भाई आहेत आपल्यासोबत. कोणता प्लॅटर होता हा? भाई ये जो प्लेटर आपने अभी देखे हैं ये मिक्स प्लेटर, इसमें हमारा चिकन मटन इंक्लूड है स्टार्टर. हाँ. और चिकन मटन अलग अलग दोनों ग्रेवी भी आती है, राइस भी एडेड है उसमें. हाँ. अपना नान भी एडेड है उसमें, और मॉकटेल से डेजर्ट से 10 से 12 जन आराम से खा सकते हैं इसमें. हाँ. प्राइस 10,000. 10,000 जी. इकडे आपला 5-6 जणांचा ग्रुप येतोय, तर इथे येऊन काय खाल्लं पाहिजे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि मंदीमध्ये तुम्हाला काय काय भेटते ते सर्व, आणि फिशमध्ये काय भेटते ते दाखवण्याचा प्रयत्न केला. आता आपला जेवण आलाय ज्याच्यामध्ये आपण पापलेट तंदुरी मागवलाय ना? प्लेट तंदुरी, हां प्रॉन्स बटर गार्लिक हां, आणि चिकन क्रिस्पी. आणि चिकन क्रिस्पी. आणि भूमिशाने आपल्या पापलेट खाल्लाय. भूमिशा कसा आहे पापलेट? हां, मस्त आहे ना? तंदूर पापलेट आहे, फ्रेश आहे, सॉफ्ट आहे सांगते. तू काय ट्राय करतेस? आता प्रॉन्स बटर गार्लिक ट्राय करते. हां, एकदम ज्युसी आहे प्रॉन्स, आणि बटर आणि गार्लिक. बटरचा पण टेस्ट आणि गार्लिकचा पण टेस्ट एकदम मस्त येते. आता आपण एकदम पण भारी ट्राय आहे. करूया बटर गार्लिक आणि पापलेट. काय आहे हे? बटर गार्लिक. बटर गार्लिक एकदम ना, एकदम काहीतरी वेगळंच आहे. चावायला पण नाही लागत ना कोळंबी, एकदम आपोआप विरघळून जाते, मेल्ट होऊन जाते, आणि चव अप्रतिम आहे. तसं पण आता आता मी आपण- पापलेट खाल्लं, तंदुरी हां, पापलेट. पापलेट पण खाऊन बघूया. That is पापलेट also कसं आहे? awesome. Awesome. तंदुरी तर तुम्हाला कोणत्याही माशाची आवडेल, पण इकडे येऊन तुम्ही प्रॉन्स गार्लिक नक्कीच ट्राय करा. खूप भारी लागलं मला हा स्टार्टरमध्ये. नक्की ट्राय करा मंडळी, प्रॉन्स गार्लिक है ना अनाया? ॲज युजल प्रॉन्स तर माझा फेवरेट आहेच, आणि त्याच्यात जे माझं सेकंड फेवरेट आयटम चीज आणि गार्लिक वगैरेचं पण टेस्ट येते ना, त्याला खूप जास्तच अप्रतिम वाटतं. मोठे मोठे प्लॅटर बघितले तुम्ही. आता आपल्या धाब्याचा सर्वात मोठा प्लॅटर आलाय बघा. हे बघा किती सारे डिश आहे त्याच्यामध्ये. हे बघा, बापरे, त्या प्लेटवर टाकल्या टाकल्या आग लागते बघा. त्यांचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी खास हा प्लॅटर मागवला आहे बघा. कसा बघा येतो प्लॅटर. किती जण आहेत या प्लॅटरला घेऊन जायला? 1 2 3 4 5 वेटर आहेत टोटल. एक होडीच घेऊन चालली. हे बघा, थोड्याच टाईम आधी तुम्हाला गुहा दाखवली होती, केव दाखवला होता, त्याच्यामध्ये सर्व बलून फोडून फोडून चाललेत बघा. हे बघा कसे घेऊन जातात प्लॅटरचे. ये सर। क्या क्या रहता है इसमें बताओ जरा. सर एक्चुअली इसमें अपना 20 पीस नल्ली बरा रहता है, ये अपना नल्ली बरा है. और फिर अपना ईरानी बोटी 20 पीस रहता है. और फिर उसके बाद अपना मस्त मलंग हो गया, एंटेलिया टिक्का हो गया चिकन का. और इसमें प्लस अपना सी फूड भी इंक्लूडेड है. इसमें अपना पकड़ सकते हैं, ये अपना प्रॉन्स बटर गार्लिक हो गया है ना, उसमें 3-4% अपना प्रॉन्स बटर गार्लिक रहता है. और बाकी अपना कबाब्स रहते हैं 4 से 5 टाइप के अलग अलग, ठीक है. और इसमें अपना अंकारा टिक्का प्लस मलाई टिक्का ये सब इंक्लूडेड है मटन के. और ग्रेवी इसमें, और मेन कोर्स भी रहता है 3-3 पोर्शन अपना. इसमें लोग के लिए सर्व किया जाता कम से कम 30% का है ये इंक्लूडेड. इसमें मेन कोर्स भी है ऐसा. है? क्या रेट है इसका? इसका रेट है 25,000.
ऐसा अप्रॉक्स 30% के लिए है। कंफर्टेबली आराम से खाते हैं ऐसा। बढ़िया। ये सबसे महंगा है क्या? हाँ, ये अपने इधर का सबसे बड़ा प्लेटर है, सबसे अच्छा है ऐसा। तो इसको बुक करने के लिए एक दिन पहले ऑर्डर? एक दिन पहले आप ऑर्डर दे दो, आपको जैसा है, आपको प्रेजेंटली 2-3 घंटे पहले आपने ऑर्डर दे दिया तो बन के रेडी होता है हमारा। अभी जैसे हमें पीछे पार्टी है उनके लिए 30% का, उसके लिए मुझे वेलकम। तर मंडळी, काय प्लॅटर होता तो 25,000चा, सर्व काही स्टार्टरपासून इन्क्लुडिंग मेन कोर्सपर्यंत मजा आली. म्हणजे तुम्ही इकडे येताय 4,000 4,500पासून ते 25,000पर्यंत तुमचा किती मोठा ग्रुप असू दे, तुम्हाला सर्व प्रकारचे प्लॅटर मिळतील. आणि मला तर सर्वात जास्त इकडे मंदी राईस आवडला आणि ती प्रॉन्स गार्लिक आवडली. त्याच्यानंतर मटनचा जो ग्रेव्ही होती ती पण खूप छान होती. ओव्हरऑल जो ॲम्बियन्स या लोकांनी क्रिएट केला आहे, आयलँड वाईब्स देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यासाठी एकदम हॅट्स ऑफ. मजा आली. तुला काय आवडला? वीकेंड्स मध्ये खूप जास्त मोठा ग्रुप असेल तर नक्कीच बुक करून या, कारण आता तुम्हाला बघू शकते की 10-10:30च्या नंतर तर फुल ओव्हरफ्लो झालेला आहे, फुल गर्दी झालेली आहे. नक्कीच बुकिंग करून या. तर फक्त चिकन आणि मटनच नाही, फिश मध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहे. मंदी राईस, कापसा राईस, प्रॉन्स मध्ये सगळं आहे, तुम्ही ट्राय करू शकता. आणि प्रत्येक जी डिश दिली ना त्याची अलग हे होती ना, टेस्ट एकदम ऑथेंटिक होतं. तर नक्कीच या मंडळी, एकदा व्हिजिट नक्कीच करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नक्कीच व्हिजिट करा. आणि तुम्हाला कुठलं डिश आवडलंय ते कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून, बाय.